नमस्कार, मी रोहित वसंतराव पाटील. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सुरू केलेल्या योजनांच्या आणि विकास कामांच्या व्हिडिओ सिरीज मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्राचे लोकप्रिय व कार्यक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय श्री विक्रांत पाटील जी व भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय श्री राहुल लोणीकर जी यांच्या संकल्पनेतून या व्हिडिओ सिरीजला आपण सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला आपण रिअल जीडीपी संदर्भात माहिती पाहू. भारताच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार नरेंद्र मोदीजींनी 2014 साली जेव्हा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा देशाचा रिअल जीडीपी हा 105 लाख कोटींचा होता. तो आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 135.6 लाख कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 147.5 लाख कोटी रुपये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे रिअल जीडीपी मध्ये वाढ दिसून आलेली आहे, कारण रिअल जीडीपी हा आधार वर्षाच्या स्थिर किमतीनुसार काढला जात असतो. त्यामुळे त्यामध्ये किंमत वाढीमुळे झालेली वाढ समाविष्ट नसते. ही रिअल जीडीपी मधील वाढ ही प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पादनात झालेली वाढ दर्शवते. यानंतर आपण जीडीपी ग्रोथ रेट यामध्ये आपल्या सरकारने केलेली कामगिरी या संदर्भात आपण माहिती पाहतोय. भारताचा जीडीपी ग्रोथ रेट हा 2014 साली 7.41% होता. 2016 साली त्यामध्ये वाढ होऊन तो 8.26% झाला. 2018 साली तो कमी होऊन 6.45% झाला आणि कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे यामध्ये घसरण होऊन तो 2020 साली -6.60% इतका कमी झाला. 2021 मध्ये प्राथमिक अंदाजानुसार मोठ्या प्रमाणावरती यामध्ये वाढ होऊन भारताचा जीडीपी ग्रोथ रेट हा 8.68% झाला आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या भारताच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या सुधारित अंदाजानुसार तो 9% इतका झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या सरकारच्या कामगिरीमुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपण जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताच्या क्रमांकासंदर्भात माहिती पाहू. भारताने कोरोना कार्यकाळामध्ये केलेल्या उत्तम आर्थिक व्यवस्थापनामुळे कोरोना नंतरच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढलेली आहे. विशेष करून 2020 साली खालवलेल्या जीडीपी वाढीचा दर हा 2021 मध्ये वेगाने वाढलेला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची व्ही शेप रिकव्हरी होणार असे अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी कोरोना काळातच सांगितलं होतं. त्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सुधारल्याने 2022 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्व अर्थव्यवस्थांमध्ये 5व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था झाल्याचे जाहीर केले. यानंतर आपण बजेट साईज संदर्भात चर्चा करू. गेल्या 9 वर्षांच्या कार्यकाळामध्ये भारताच्या वार्षिक बजेटचा आकार वेगाने वाढलेला आहे. सन 2014-15च्या बजेटमध्ये खर्चाच्या बाजूची बेरीज ही 17,94,000 कोटी रुपये होती, तर करापासूनचे ढोबळ उत्पन्न हे 13,94,000 कोटी रुपये होते. सन 2023-24च्या बजेटमध्ये जर आपण पाहिलं तर खर्चाच्या बाजूची बेरीज ही 45,03,000 कोटी रुपये होती, तर करापासूनचे ढोबळ उत्पन्न हे 26,32,000 कोटी रुपयांचं होतं. या आकडेवारीवरून सहज लक्षात येणाऱ्या गोष्टी म्हणजे मोदीजींच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये गेल्या 9 वर्षात खर्च हा 27 लाख कोटी रुपयांनी वाढलेला आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे 2023-24च्या बजेटमध्ये त्यातील 10 लाख कोटी रुपयांची तरतूद फक्त भांडवली खर्चासाठी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी केलेली आपल्याला पाहायला मिळते. कर वसुलीची तुलना केली तर मोदीजींच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये गेल्या 9 वर्षांमध्ये कर वसुली जवळपास दुपटीने म्हणजे 13,92,000 कोटी रुपयांनी वाढलेली आणि कर वसुलीतील ही वाढ नेहमीच अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे द्योतक म्हणून पाहिली जात असते. कारण अर्थव्यवस्थेतील आर्थिक व्यवहार वेगाने वाढल्याशिवाय कर वसुली वेगाने वाढत नसते. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही गेल्या 9 वर्षांच्या कार्यकाळामध्ये वेगाने वाढलेली आहे हे या माध्यमातून सिद्ध होतं. जगामध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आज आपल्या भारताकडे पाहिलं जातं. संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक आर्थिक निरीक्षण शाखेचे मुख्य अधिकारी हमीद रशीद यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक करताना म्हटलेलं आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था असून जगातील आर्थिक मंदी समान वातावरणात भारत हा एक चमकणारा तारा असल्याचे म्हटलेले आहे. आपल्या विधानामागचे कारण देताना त्यांनी म्हटलेलं आहे
या वर्षी जागतिक अर्थव्यवस्था ही सरासरी 1.9% दराने वाढणार आहे आणि याच वेळी भारतीय अर्थव्यवस्था मात्र 5.8% दराने वाढणार आहे. जगाच्या तुलनेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही 3 कारणांनी प्रगती करत आहे असे सांगून त्यांनी ही 3 कारणं दिलेली आहेत. त्यामध्ये पहिलं कारण हे बेरोजगारीचा दर कमी होणे, दुसरं कारण भाववाढ कमी होणे आणि तिसरं कारण ही आयात कमी होणे. ही त्यांनी सांगितलेली कारणे आहेत. G20 मध्ये सहभागी असलेल्या देशात भारतीय अर्थव्यवस्था ही इतर देशांपेक्षा सर्वात उत्तम असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितलेले. तर या व्हिडिओमध्ये आपण मोदीजींच्या सरकारने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला किती अत्युच्च शिखरावरती नेऊन ठेवलेलं आहे या संदर्भात माहिती पाहिली. धन्यवाद.